पूर्वपक्षाच्या मताने कार्याद्यासही संभवत नाही आणि कारणाद्यासही संभवत नाही. का संभवत नाही? तर वेदांती ज्याप्रमाणे सांगतात की जगत आणि जगताचं कारण अज्ञान हे दोन्ही मिथ्या आहेत, अध्यस्त आहेत. म्हणून आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने त्या दोघांची काय होत असते? निवृत्ती होत असते. परंतु आपण पाहिलं की कार्याध्यासाची सामग्री जमत नसल्यामुळे कार्याध्यास अध्यस्त ठरत नाही. आणि कारणाध्यासाच्या सामग्रीमध्ये सुद्धा सांगितलं की जर कारणाचा अध्यास व्हायचा असेल तर सामान्य स्वरूपाचं ज्ञान असावं लागतं आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असावं लागतं. परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्म्याचं सामान्य रूपाने ज्ञान आहे आणि विशेष रूपाने अज्ञान आहे असं म्हणणं संभवत नाही. रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की ज्यावेळेला रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो त्यावेळेला मंद अंधकारामध्ये इथे काहीतरी पडलेलं आहे अशा प्रकारचं दोरीचं सामान्य ज्ञान असतं. परंतु ही रज्जूच आहे असं इदमित्थम रज्जूचं विशेष ज्ञान नसतं. म्हणून त्या ठिकाणी सर्पाचा अध्यास घडू शकतो. परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मात्र तसं काही म्हणता येत नाही. कारण आत्मा हा कसा आहे? सामान्य विशेष भावरहित निर्विशेष स्वरूपाचा आत्मा असल्यामुळे त्याच्या ठिकाणी आत्म्याचं सामान्य ज्ञान आहे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे असं म्हणणं संभवत नाही. कारण दोन्हीही विरोधी धर्म एका ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून आत्म्याचं सामान्य ज्ञान आहे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे असं म्हणणं संभवत नाही. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कारणाध्यासाचं सुद्धा काय आहे? असंभव आहे. मग जगाच्या पाठीमागे हा जो बंध लागलेला आहे, हे जे दुःख लागलेलं आहे त्याची निवृत्ती तर झाली पाहिजे. जर बंध अध्यस्त असता तर त्याची आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्ती झाली असती. पण बंध हा अध्यस्त ठरत नाही. तो कसा आहे? तर सत्य आहे आणि सत्य असल्यामुळे त्याची सत्य पदार्थाची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. तर सत्य पदार्थाची निवृत्ती कशाने होते? वेदबोधित कर्मानुष्ठानाने त्याची काय होत असते? निवृत्ती होत असते. म्हणून काय केलं पाहिजे? कर्म केलं पाहिजे. कारण रज्जूच्या ठिकाणी जर खोटा सर्प असेल तर त्या खोट्या सर्पाची निवृत्ती रज्जूच्या ज्ञानाने होऊ शकते. परंतु जर खरा सर्प असेल तर कितीही दोरीचं ज्ञान झालं तरी खऱ्या सर्पाची निवृत्ती होईल का? मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? खऱ्या सर्पाची निवृत्ती होण्यासाठी काय केलं पाहिजे? काठीनं त्याला काय केलं पाहिजे? मारलं पाहिजे. म्हणजे कर्म केलं पाहिजे. मग कर्मानेच काय होऊ शकते? त्या सर्पाची निवृत्ती होऊ शकते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारा जो बंध आहे तो अध्यस्त नसून तो कसा आहे? सत्य आहे. म्हणून सत्य बंधाची निवृत्ती करण्यासाठी कर्मच केलं पाहिजे. कर्म ही आपल्या मनाने करून चालत नाही. तर वेदामध्ये जे सांगितलेलं आहे कर्म, ते कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. म्हणून कर्म हेच काय आहे? तर मोक्षप्राप्तीचं साधन आहे. कसं मोक्षप्राप्तीचं साधन आहे? तर ते पुढे सांगतात. वेदबोधित कर्म विहित व निषिद्ध असे दोन प्रकारचे आहेत. कालचं यायचं थोडक्यामध्ये सांगतो. कालचं सोपं आहे. कालचं काय एवढं विशेष नाही. कारणाध्यासाचा संभव सांगितलेला आहे काल. तर कारणाध्यासाचा असंभव कसा आहे? तर त्याने सांगितलं ज्यावेळेला शुक्ती किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा भ्रम होतो किंवा रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेला काय असतं? रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान असतं. सामान्य रूपाने ज्ञान असतं म्हणजे काय? मंद अंधकारामध्ये रज्जू जर पडलेले असेल तर इथे काहीतरी पडलेलं आहे असं इदम रूपाने रज्जूचं काय असतं? ज्ञान असतं.
म्हणजे हे कोणतं ज्ञान झालं? सामान्य ज्ञान झालं. पण ही रज्जूच आहे अशा प्रकारचं काही नसतं, विशेष स्वरूपाचं रज्जूचं ज्ञान नसतं. आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय होतं, मंद अंधकारामध्ये रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो. त्याचप्रमाणे शुक्ती रजतच्या दृष्टांतामध्ये ज्यावेळेला ती शुक्ती सूर्यप्रकाशामध्ये चमकत असते त्यावेळेला इथे काहीतरी आहे चमकणारा पदार्थ असं सामान्य रूपाने जर शुक्तीचं काय असतं, ज्ञान असतं. पण ही शुक्तीच आहे असं तिचं विशेष रूपाचं काय नसतं, ज्ञान नसतं. म्हणजे विशेष रूपाचं काय असतं, अज्ञान असतं. म्हणजे सामान्य रूपाचं ज्ञान असेल आणि विशेष रूपाचं अज्ञान असेल तरच अध्यास घडू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. हे झालं उदाहरणामध्ये. मग इकडे सिद्धांतामध्ये कसं लावायचं, तर आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. आणि विशेष रूपाने काय पाहिजे, अज्ञान पाहिजे. तरच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा जो अहंकार अधिबंध आहे किंवा हे जे जगत आहे त्याचा काय होऊ शकतो, अध्यास होऊ शकतो. परंतु वेदांताचं मत असं आहे की आत्मा कसा आहे, ज्ञानस्वरूप आहे. आणि ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. आणि त्याच्या ठिकाणी आत्मा हा आत्म्याचं सामान्य ज्ञान आहे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. ज्ञान आणि अज्ञान हे परस्पर विरोधी धर्म झाले. ज्याप्रमाणे प्रकाश आणि अंधकार हे दोन्ही धर्म कसे आहेत, परस्पर विरोधी धर्म आहेत. आणि मग परस्पर विरोधी धर्म एका ठिकाणी राहू शकतील का? या खोलीमध्ये अंधारही आहे आणि प्रकाशही आहे असं घडणं कधी संभवतं का? नाही. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने ज्ञानही आहे आणि विशेष रूपाने अज्ञानही आहे. मग ज्ञान आणि अज्ञान हे दोन परस्पर विरोधी धर्म एका आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहू शकतील का? तर नाही राहू शकत. असं जर घडलं तर वेदांताचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचीच काय होते, हानी होते. वेदांताचा सिद्धांत कसा आहे, आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे, प्रकाशरूप आहे, सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे असं म्हणणं संभवत नाही. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान हे परस्पर विरोधी धर्म राहू शकत नाही. आणि याशिवाय आत्मा कसा सांगितलेला आहे, तर निर्विशेष असं सांगितलेलं आहे. निर्विशेष सांगितला म्हणजे काय सांगितला, सामान्य विशेष भावरहित. म्हणजे त्याच्या ठिकाणी सामान्यही भाव नाही आणि विशेषही भाव नाही. आणि तुम्ही तर सांगता की अध्यास होण्यासाठी आत्मस्वरूपाचं काय पाहिजे, सामान्य ज्ञान पाहिजे आणि विशेष रूपाने काय पाहिजे, अज्ञान पाहिजे. पण आत्मा कसा आहे, सामान्य विशेष भावरहित आहे. आणि सामान्य विशेष भावरहित निर्विशेष असा आत्मा असल्यामुळे त्याच्या ठिकाणी या परस्पर विरोधी ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, हे जे दोन धर्म आहेत ते एकाच वेळेला राहू शकत नाही. म्हणून अध्यास घडणं संभवत नाही. आणि तसं जर मानलं, सामान्य आणि विशेष हे दोन्ही धर्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहतात असं जर मानलं तर तुमचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताची काय होत असते, हानी होत असते. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कारणाध्यासाचा सुद्धा काय आहे, असंभव आहे. इतकंच काय केलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे. मग हा जो बंध आहे हा बंध अध्यस्त नाही असं काय झालं, ठरलं. अध्यस्त असता तर त्याच्या अधिष्ठान ज्ञानाने त्याची काय झाली असती, निवृत्ती झाली असती. रज्जूवर भासणारा सर्प अध्यस्त आहे, नित्य आहे. म्हणून रज्जूच्या ज्ञानाने त्याची काय होते, निवृत्ती होते. हे म्हणणं बरोबर आहे. पण इथे हा बंध जर अध्यस्तच ठरत नाही तर त्याची ज्ञानाने निवृत्ती होईल का? होणारच नाही. मग त्याची निवृत्ती करायची ठरली तर मग आता कशाने करावी लागेल आपल्याला? बंध अध्यस्त नाही म्हणजे तो कसा आहे, सत्य आहे. मग सत्यबंधाची निवृत्ती जर ज्ञानाने होत नाही आणि बंधाची जर निवृत्ती आपल्याला करायची, मग कशाच्या साह्याने ती करता येईल, तर ते सांगतात त्याच्यासाठी कर्म करावं लागेल. कोणतं कर्म करावं लागेल? वेदाने सांगितलेलं कर्म करावं लागेल. मग वेदाने कोणत्या कोणत्या प्रकारचं कर्म सांगितलंय त्याचे काय केलेले आता पुढे इथं विवेचन केलेले. पुढचा भाग सरळ आहे. वेद बोधित कर्म विहित, आलं लक्षामध्ये, चालेल ना पुढे. वेद बोधित कर्म विहित व निषिद्ध असे दोन प्रकारचे आहेत. पुरुष प्रवृत्त्यर्थ जे सांगितले ते विहित व निवृत्त्यर्थ जे सांगितले ते निषिद्ध कर्म म्हणावे. या कर्मविचारात पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्यास फक्त वेदबोधित कर्माचाच विचार आहे.
जांभई, शिंक, ढेकर इत्यादी शरीराच्या ठिकाणी होणारे जे सहज व्यापार त्या शास्त्रीय विचारात कर्म म्हणत नाही. तर ते सांगतात वेदबोधित. वेदबोधित म्हणजे वेदाने सांगितलेलं. वेदाने सांगितलेलं जे कर्म आहे ते कर्म दोन प्रकारचं आहे. पहिलं कर्म आहे विहित कर्म आणि दुसरं कर्म आहे निषिद्ध कर्म. आता विहित कर्म कशाला म्हणायचं, तर पुरुषाने जे कर्म करायला पाहिजे वेदाने त्याला सांगितलं तू हे कर्म कर. कोणतं कोणतं कर्म करायला सांगितलं, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, स्वाध्यायान्मा प्रमदः, अशा प्रकारचं जे कर्म सांगितलं. किंवा दररोज संध्या हे जे कर्म आहे हे कर्म काय करायला सांगितले, दररोज करायला सांगितले. म्हणजे जे जे वेदाने करायला सांगितले त्याला कोणतं कर्म म्हणायचं, विहित कर्म म्हणायचं. आणि जे जे कर्म करायला सांगितलं नाही त्याला कोणतं कर्म म्हणायचं, निषिद्ध कर्म. कलंजम मा भक्ष, मांस खाऊ नको, सुराम्मा पिब, दारू पिऊ नको. अशा प्रकारचा ज्याचा ज्याचा निषेध केलेला आहे वेदाने त्या कर्माला कोणतं कर्म म्हणायचं, निषिद्ध कर्म. म्हणजे पुरुष प्रवृत्त्यर्थ. पुरुष प्रवृत्त्यर्थ म्हणजे पुरुषाने ज्या कर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती करायला पाहिजे त्याला म्हणायचं पुरुष प्रवृत्त्यर्थ कर्म. म्हणजे जे कर्म करायला पाहिजे वेदाने सांगितलेलं जे जे कर्म आहे त्या कर्माचं आचरण केलं पाहिजे, त्या कर्माच्या ठिकाणी त्याची काय झाली पाहिजे, प्रवृत्ती झाली पाहिजे, त्या कर्माला कोणतं कर्म म्हणायचं, विहित कर्म म्हणायचं. आणि पुरुष निवृत्त्यर्थ म्हणजे ज्या कर्मापासून माणसाची काय झाली पाहिजे, निवृत्ती झाली पाहिजे, त्या कर्माला काय म्हणायचं, निषिद्ध कर्म म्हणायचं. कारण कर्माचा विचार अतिशय सूक्ष्म आहे. किम गीतेमध्ये सांगितले किम कर्म किम कर्मेती कवयो प्यत्र मोहिता. कर्म कशाला म्हणायचं, अकर्म कशाला म्हणायचं, विकर्म कशाला म्हणायचं, याचा विचार अतिशय गहन आहे. आणि याचा विचार करता करता शहाणी माणसं सुद्धा त्याच्यामध्ये भ्रमामध्ये पडून जातात. म्हणून आपल्या मनाने जे आपण ठरवतो ते कर्म नाही. मग कर्म कोणतं, तर वेदाने जे सांगितलेलं आहे ते त्याच कर्माचं काय केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. स्वतःच्या बुद्धीने केलेलं कर्म आहे त्या कर्माला काहीही अर्थ नाही. म्हणून वेदाने जे पुरुष प्रवृत्त्यर्थ सांगितलं ते विहित कर्म, आणि वेदाने पुरुष निवृत्त्यर्थ जे सांगितलं ते निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्माचा काय करायचा, त्याग करायचा. आणि विहित कर्माचं काय करायचं, आचरण करायचं. आणि मग अशा प्रकारचं जे हे कर्म आहे या कर्म विचारात पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या फक्त वेदबोधित कर्माचाच विचार आहे. इथे ज्या कर्माचा आपल्याला विचार करायचा आहे या कर्मामध्ये कशाचा विचार आहे की जे कर्म केल्यापासून त्याच्यापासून पुण्य निर्माण होतं आणि जे कर्म केल्यापासून पाप निर्माण होतं, अशा दोनच प्रकारच्या कर्माचा काय करायचा आहे, विचार करायचा आहे. म्हणजे वेदबोधित जे विहित कर्म आहे त्या विहित कर्माचं जर आचरण केलं तर त्याच्यापासून पुण्य निर्माण होतं, आणि वेदाने सांगितलेलं जे निषिद्ध कर्म आहे त्या कर्माचं जर आचरण केलं तर त्याच्यापासून काय निर्माण होत असतं, पाप निर्माण होतं. म्हणजे असं पाप पुण्यात्मक जे कर्म आहे त्या कर्माचाच काय आहे या ठिकाणी विचार आहे. आणि ते सुद्धा कोणतं कर्म, तर वेदाने सांगितलेलं जे कर्म आहे, वेदबोधित जे कर्म आहे त्या कर्माचाच काय केलेला आहे, विचार केलेला आहे. या व्यतिरिक्त सहज अशा प्रकारचे सुद्धा काही कर्म शरीराकडून होत असतात. कोणते कोणते सहज कर्म होतात, तर ते सांगतात जांभई, शिंक, ढेकर इत्यादी शरीराच्या ठिकाणी होणारे जे सहज व्यापार त्या शास्त्रीय विचारात कर्म म्हणत नाही. हे पण कर्मच आहे. जांभई आली शरीराकडून काय झालं, कर्म झालं. शिंक आली, ढेकर आली, हे सुद्धा कर्मच झालं. मनुष्य दररोज काय करतो, श्वासोश्वास घेतो, हे सुद्धा काय आहे, सहज कर्मच आहे. परंतु अशा प्रकारचं जरी कर्म असलं तरी सुद्धा शास्त्रीय जो विचार आहे त्या शास्त्रीय विचारामध्ये मात्र याला काय म्हणत नाही, हे शरीराकडून होणारे जे सहज व्यापार आहेत या व्यापारांना काय होत नाही, कर्म म्हणत नाही. का कर्म म्हणत नाही, यांच्यापासून कुठल्याही प्रकारच्या पाप पुण्याची उत्पत्ती होत नाही. किती वेळा दिवसभर जरी शिंक आले, ढेकर आले तरी सुद्धा त्याच्यापासून पुण्यही उत्पन्न होत नाही आणि पापही उत्पन्न होत नाही. म्हणून याला मात्र काय म्हणत नाही, शास्त्रीय विचारामध्ये मात्र कर्म म्हणत नाही. मग पुढे सांगतात विहित कर्मात नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त असे 4 भेद आहेत. 2 कर्म सांगितली, विहित कर्म
आणि निषिद्ध कर्म. त्यापैकी अगोदर विहित कर्माचा विचार करतात. विहित म्हणजे शास्त्राने जे सांगितले की हे कर्म करा त्याला विहित कर्म म्हणायचं. आणि या विहित कर्माचे सुद्धा 4 प्रकार सांगितले. त्यापैकी पहिला प्रकार सांगितला त्यांनी नित्य कर्म, दुसरा सांगितला नैमित्तिक कर्म, तिसरा काम्य कर्म आणि चौथा प्रायश्चित्त कर्म. असे 4 प्रकारचे भेद सांगितले विहित कर्मामध्ये. आता प्रत्येकाचा विचार सांगतात. नित्य नैमित्तिक कर्म केवळ वेदाज्ञेवर अवलंबून आहे, पुरुष इच्छेवर अवलंबून नाही. कारण ते न केले तर शास्त्राने प्रायश्चित्त सांगितले आहे, केले तर मात्र पुण्यकर्म नाही. नित्यकर्म म्हणजे संध्या वंदनादी ज्याचे नित्य विधान आहे. तर सुरुवातीला ते सांगतात की हे जे नित्य नैमित्तिक जे कर्म आहेत, हे नित्य नैमित्तिक कर्म सुद्धा माणसाच्या इच्छेवर अवलंबून आहे. वेदाने नित्यकर्म काय सांगितलेलं आहे? वेदाने काय सांगितलंय? अहरह संध्याम उपासित. दररोज काय करावी? संध्या करावी. सकाळी संध्या करावी, संध्याकाळी संध्या करावी, दुपारी संध्या करावी. मग ती संध्या करत असताना कशी करावी? हातामध्ये किती पाणी घ्यावं, त्याचं आचमन कसं करावं, त्याचे मंत्र कसे म्हणावे, याचा बारकाईने विचार काय केलेला आहे? वेदामध्ये सांगितलेला आहे. म्हणून ते कर्म आपल्या इच्छेवर अवलंबून नाही. त्याने सांगितलं की संध्या करताना माश मात्र जल काय करायचं? आचमनासाठी घ्यायचं. म्हणजे एक उडीत बुडेल, माश म्हणजे उडेल, एक उडीत त्या पाण्यामध्ये बुडेल इतकंच पाणी घ्यायचं. नाही तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तहान लागलेली आहे, मग संध्या करताना आचमन करायचं. म्हणून भरपूर पाणी घेतलं आणि त्याचं आचमन केलं तर ते चालत नाही. असं म्हणतात त्याच्यापेक्षा जास्त जर पाणी घेतलं तर सुरापानाचा दोष त्याच्यामध्ये लागतो. म्हणून जसं सांगितलंय वेदाने तशाच प्रकारचं काय करायचं? कर्म करायचं. ते माणसाच्या इच्छेवर अवलंबून नाही, पुरुषाच्या इच्छेवर अवलंबून नाही, तर ते कोणावर अवलंबून आहे? वेदाच्या आज्ञेवर अवलंबून आहे. वेदाची आज्ञा आहे की दररोज काय केलं पाहिजे? नित्य नैमित्तिकादी कर्म केली पाहिजे. आणि ते करत असताना वेदाने जशी सांगितली तशीच केली पाहिजे. आपल्या मनाने केली तर ते चालत नाही. म्हणून ते सांगतात पुरुष इच्छेवरती कर्म अवलंबून नाही, तर वेदाने सांगितले त्या वेदाच्या आज्ञेवरच, आज्ञेप्रमाणेच ती काय केली पाहिजे? कर्म केली पाहिजे. का बरं? तर ते सांगितलं जर ही संध्या वंदनादी जे कर्म आहेत नित्य कर्म, ते जर केली नाहीत, नित्य नैमित्तिक कर्म जर केली नाही, तर त्याला काय करावं लागतं? प्रायश्चित्त कर्म करावं लागतं. जर संध्या वंदनादी जर कर्म केली तर त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं पुण्य उत्पन्न होत नाही. वास्तविक पाहिलं तर कर्माचा असा सिद्धांत आहे, तुम्ही कोणतंही कर्म करा, शुभ कर्म करा नाहीतर अशुभ कर्म करा, विहित कर्म करा किंवा निषिद्ध कर्म करा, पण त्या कर्मापासून काहीतरी फल निर्माण होतच. कारण कर्माचा असा स्वभाव आहे, कर्म झालं की त्याच्यापासून काय होत असते? फलाची उत्पत्ती होत असते. ज्याप्रमाणे शेण जमिनीवर पडलं म्हणजे ते काय करत असतं? त्याला जर उचललं तर माती घेऊनच वरती येत असतं. त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचं जरी कर्म केलं तरी सुद्धा त्याच्यापासून पाप पुण्यात्मक फल काय होत असतं? निर्माण होत असतं. त्याप्रमाणे परंतु इथे हे जे कर्मवादी आहेत ते सांगतात नित्य नैमित्तिक कर्म जर केलं तर त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं पुण्य उत्पन्न होत नाही. आणि ते जर नाही केलं तर मग मात्र काय होतं? पाप उत्पन्न होतं. आणि म्हणून त्याच्यातून जर मुक्तता मिळवायची असेल तर त्याच्यासाठी कोणतं कर्म करायचं? प्रायश्चित्त कर्म करायचं. म्हणजे आलं ना यांचा सिद्धांत लक्षामध्ये? नित्य नैमित्तिक कर्म करायचं. कशासाठी करायचं? वेदाने सांगितलं म्हणून करायचं. केलं तर काय होईल म्हणतात? केलं तर त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं पुण्य उत्पन्न होणार नाही. आणि नाही केलं तर काय होईल? नाही केलं तर मात्र पाप लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दररोज काय करायचं? जे संध्या उपासनादी जे नित्यकर्म सांगितलेले आहेत, नैमित्तिक कर्म सांगितलेले आहेत, ती काय करायची? दररोज करायची. कारण न केले तर शास्त्रांनी प्रायश्चित्त सांगितलेले आहे आणि केले तर मात्र कुठल्याही प्रकारचं पुण्य नाही. नित्यकर्म म्हणजे काय? तर ते सांगतात संध्या वंदनादी. म्हणजे संध्या करणं, वंदनादी म्हणजे आई वडील गुरु ईश्वर यांना काय करणं? वंदन करणं, दररोजच्या दररोज त्यांना नमस्कार करणं. अशा प्रकारची ही कोणती कर्म आहेत? नित्यकर्म. नित्यकर्म म्हणजे दररोज केली जाणारी जी कर्म आहेत त्या कर्माला काय म्हणायचं? नित्यकर्म. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडता कामाचा नाही. मग आता नैमित्तिक कर्म म्हणजे काय? तर ते सांगतात
चंद्र सूर्यादी ग्रहणे व श्राद्धादी किंवा वयाने, जातीने, आश्रमाने, शास्त्रज्ञानाने किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मात्मैक्य ज्ञानी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असता त्यास उत्थापनादी सत्कार रूप कर्म हे नैमित्तिक कर्म म्हणावे. नित्यकर्म सांगितलं. नित्यकर्म कोणतं? संध्यावंदनादी हे काय आहे? नित्यकर्म आहे. पुढचा दुसरा प्रकार सांगितला त्यांनी नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे काय? तर ग्रहणाचं विशेष पर्व असतं. मग त्या ग्रहणाच्या पर्वामध्ये काय केलं पाहिजे? त्या मंत्राचं अनुष्ठान केलं पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. कारण त्या काळामध्ये केलेला जो मंत्राचा जप आहे त्याचं काय होतं? अधिक प्रमाणामध्ये फल प्राप्त होत असतं. म्हणून चंद्र सूर्यादी जी ग्रहण आहेत त्या ग्रहणामध्ये ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर स्नान केलं पाहिजे, ग्रहणामध्ये स्नान केलं पाहिजे, ग्रहण संपल्याच्या नंतर स्नान केलं पाहिजे. अशा प्रकारे ग्रहणाचा जो विधी सांगितलेला आहे. ग्रहण काही दररोज नसतं, कधीतरी ग्रहण असतं. म्हणजे हे काय झालं? नैमित्तिक. नैमित्तिक म्हणजे विशेष निमित्ताने येणारे जी कर्म आहेत त्यांना नैमित्तिक कर्म म्हणायचं. मग त्या सूर्य चंद्रादी जी ग्रहण आहेत त्या ग्रहणाच्या वेळी केली जाणारी जी कर्म आहेत त्या कर्मांना कोणतं कर्म म्हणायचं? नैमित्तिक कर्म म्हणायचं. किंवा श्राद्धादी जी कर्म आहेत, वडील आजोबा आपल्या पूर्व पिढीमध्ये जे झालेले त्यांची विशिष्ट प्रकारची जे भाद्रपद महिन्यामध्ये श्राद्ध वगैरे केलं जातं गृहस्थी लोकांसाठी. हे त्या श्राद्धादी जी कर्म केली जातात ती वर्षातून एकदाच करावी लागतात. मग त्याला कोणतं कर्म म्हणायचं? विशेष निमित्ताने येतं म्हणून त्याला काय म्हणायचं? नैमित्तिक कर्म म्हणायचं. किंवा कधीतरी आपल्यापेक्षा वयाने मोठा मनुष्य असला किंवा आपल्यापेक्षा जातीनं म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्यापेक्षा जातीनं श्रेष्ठ अशा प्रकारचा मनुष्य आला किंवा आश्रमाने 4 प्रकारचे आश्रम होते पूर्वीच्या काळामध्ये. कोणता? ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. अशा प्रकारचे एकापेक्षा एक श्रेष्ठ आश्रम आहे. ब्रह्मचारी आश्रमापेक्षा गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे, गृहस्थ आश्रमापेक्षा वानप्रस्थ आश्रम श्रेष्ठ आहे आणि वानप्रस्थ आश्रमापेक्षा संन्यास आश्रम श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्यापेक्षा वयाने किंवा जातीने किंवा आश्रमाने एकापेक्षा एक समजा गृहस्थी मनुष्य असेल तर त्याच्या घरी जर संन्यासी आला तर काय काय केलं पाहिजे? उठून उभा राहायला पाहिजे, त्या बाहेर गेला पाहिजे, त्याला स्वागत करून आतमध्ये आणलं पाहिजे, चांगल्या आसनावर त्याला बसवलं पाहिजे आणि त्याची पूजा केली पाहिजे, त्याला भोजन दिलं पाहिजे. अशा प्रकारचं जे कर्म आहे त्या कर्माला सुद्धा काय म्हणायचं? नित्य नैमित्तिक कर्म म्हणायचं. कारण असा प्रसंग कधीतरीच घडतो आपल्या जीवनामध्ये, दररोज काय येत नाही. म्हणून आश्रमाने किंवा शास्त्रज्ञानाने किंवा आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आहे ज्याला शास्त्राचा अधिक ज्ञान आहे त्याचा सुद्धा काय केला पाहिजे? आदर केला पाहिजे. किंवा आणि सर्वात शेवटी सांगतात की सर्वात श्रेष्ठ जर पुरुष कोणता असेल तर ब्रह्म ऐक्य ज्ञानी पुरुष, ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, मीच ब्रह्म आहे अशा प्रकारचं निशंकपणे ज्याला ज्ञान झालेलं आहे असा ब्रह्मज्ञानी जो पुरुष आहे तो पुरुष आला असताना सुद्धा त्याचा काय केला पाहिजे? सत्कार केला पाहिजे. म्हणजे असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष, म्हणजे वयाने जास्त असलेला पुरुष कसा आहे? आपल्याला श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण? तर जातीने श्रेष्ठ असलेला पुरुष त्याच्यापेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण? तर आश्रमाने श्रेष्ठ असलेला, म्हणजे सर्वात शेवटचा आश्रम कोणता आहे? संन्यास आश्रम. म्हणजे ब्रह्मचार्याला आश्रम गृहस्थ आश्रमातला श्रेष्ठ, गृहस्थ आश्रमाला वानप्रस्थ आश्रमातला श्रेष्ठ आणि वानप्रस्थ आश्रमातला संन्यास आश्रमातला आला तर त्याच्यापेक्षा तो काय आहे? श्रेष्ठ आहे. किंवा त्याच्याही पुढचं सांगतात शास्त्रज्ञानी पुरुष असेल तर तोही कसा आहे? त्याच्या दृष्टीनं तो श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ असा पुरुष कोण आहे? तर तो म्हणजे ब्रह्म ऐक्यज्ञानी पुरुष हा सर्वांमध्ये कसा आहे? श्रेष्ठ आहे. मग अशा प्रकारचे जर पुरुष आपल्याकडे जर आले तर त्याला काय केलं पाहिजे? उत्थापनादी सत्कार रूप कर्म. उत्थापनादी म्हणजे आल्याबरोबर काय करायचं? उठून उभं राहायचं. नाही तर श्रेष्ठ पुरुष आलेत आणि आपण आपल्या जागेवरच बसलेला आहे, स्वे महिमे प्रतिष्ठिता, आपण आपल्या महिम्यामध्ये बसून आहे आणि आलं बसा इथे, इदम आसनम अलंक्रियताम, या आसनावर आपण बसावं. असंच बसल्या बसल्या जर खुनेने सांगितलं तर ते योग्य नाही, उचित नाही. उठून उभं राहिलं पाहिजे, त्याचा स्वागत करण्यासाठी बाहेर गेलं पाहिजे, त्याला हात धरून आतमध्ये आणलं पाहिजे आणि त्याला बसवलं पाहिजे, त्याला सत्कार केला पाहिजे. अशा प्रकारचं उत्थापनादी जे सत्कार कर्म आहे
कारण का असं म्हणतात की मोठा मनुष्य ज्या वेळेला येतो, जर आपण उठून उभं नाही राहिलं तर माणसाचे प्राण ह्या शरीराच्या बाहेर निघून जाण्याचा प्रयत्न करत असतात. मनुस्मृतीमध्ये श्लोक आहे. म्हणून कोणी जर श्रेष्ठ पुरुष जर आला तर काय केलं पाहिजे, उठून उभं राहिलं पाहिजे आणि त्याचा काय केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. जर आपण उठून उभं राहिलं तर ते प्राण पुन्हा जागेवर बसतात, नाही तर निघून जाण्याचा प्रयत्न करतात शरीराच्या बाहेर. प्राणाचं महत्त्व किती आहे शरीरामध्ये आपल्याला माहीतच आहे. उपनिषदामध्ये एक कथा सांगितली की सगळ्यात श्रेष्ठ कोण, असा इंद्रियांच्या मध्ये भांडण लागलं. प्रत्येक इंद्रिय सांगायला लागलं की मी सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. डोळा म्हणायला लागला मी श्रेष्ठ आहे, मी असल्याशिवाय मनुष्याला काही दिसत नाही. कान म्हणायला लागलं मी श्रेष्ठ आहे, कारण माझ्याशिवाय ऐकता येत नाही. जीभ म्हणायला लागली मी श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय रसाचा काय करता येत नाही, स्वाद घेता येत नाही. इंद्रियांच्या मध्ये भांडण लागलं आणि मग आपला निवाडा करण्याकरता श्रेष्ठ पुरुषाकडे गेले. ते गेल्याच्या नंतर त्याने सांगितलं तुमचा निवाडा करणं जरा अवघडच आहे, पण तुम्ही एक काम करा, शरीराच्या बाहेर तुम्ही एकेकाने निघून जायचं आणि जो निघून गेल्याच्या नंतर हे शरीर गतप्राण होईल तो श्रेष्ठ. मग डोळा शरीराच्या बाहेर निघाला, 1 वर्षभर निवांत फिरून आला आणि आल्याच्या नंतर पाहतो तर तो मनुष्य जिवंतच आहे. फक्त दिसायचं काम होत नाही त्याच्याकडून, बाकीची सगळीच्या सगळी कामं त्याच्याकडून व्यवस्थित होतात. असं एक एक इंद्रिय 1 वर्ष बाहेर गेलं आणि पुन्हा आलं तरी सुद्धा मनुष्य जिवंतच आहे. परंतु सर्वात शेवटी प्राण जाण्यासाठी निघाला. प्राण गेला पण नाही शरीराच्या बाहेर, बाहेर पडायला लागला, तोच हे शरीर काय व्हायला लागलं, आपोआप शांत व्हायला लागलं. आणि मग सगळ्यांनी सांगितलं आमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे, तर प्राण आहे. म्हणून हा प्राण जोपर्यंत शरीरामध्ये आहे तोपर्यंत हे शरीर राहू शकतं. आणि मोठ्या माणसांचा जर सत्कार केला नाही तर हा प्राण काय होत असतो, शरीराच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो. आपण उठून उभं राहिलं की तो प्राण पुन्हा काय होत असतो, जागेवर थांबत असतो. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगितलंय की आपल्यापेक्षा जे कोणी मोठे असतील, वयाने असो, जातीने असो, आश्रमाने असो, किंवा ब्रह्मैक्य ज्ञानी पुरुष असो, शास्त्रज्ञानी पुरुष असो, त्यांचा काय केला पाहिजे, यथोचित सत्कार केला पाहिजे. आपण नम्रता धारण केली पाहिजे आणि नम्रता धारण करून त्यांच्यापेक्षा आपण कमी आहेत असं काय केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. साधू संतांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर पुष्कळ आहेत. तुकाराम महाराज तर माऊलींची स्तुती करत असताना ते स्वतःला पामर म्हणतात. ही तुमच्या समोर मी काहीच नाही, पायाची वाहन पायामध्ये असलेलीच बरी. वास्तविक पाहिलं तर तुकाराम महाराजांचा अधिकार सुद्धा काही कमी नव्हता, परंतु तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी असणारी जी नम्रता आहे, जी लीनता आहे, ती त्यांच्यासाठी काही असो, पण आपल्याला शिकण्यासाठी मात्र ती फार उपयोगाची आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की जी अशा उत्थापनादी म्हणजे उठून उभं राहणं, त्यांचा सत्कार करणं, ही जी कर्म आहे या कर्माला कोणतं कर्म म्हणायचं, तर नैमित्तिक कर्म म्हणायचं. नित्य कर्म झालं, नैमित्तिक कर्म झालं. नित्य कर्म म्हणजे दररोज करायची जी कर्म आहेत वेदाने सांगितलेली, त्यांना नित्य कर्म म्हणायचं. आणि विशेष प्रसंगाने जी कर्म समोर येतात त्यांना काय म्हणायचं, तर नैमित्तिक कर्म असं म्हणायचं. आणि त्या कर्मामध्ये जे जे करायला सांगितलंय ते करणं म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म करणं. जे विशेष फल प्राप्ती करता विधान केलेले असते ते काम्य कर्म म्हणावे. जसे पाऊस पडण्याकरता कारिरी याग किंवा स्वर्ग कामार्थ अग्निहोत्र, सोमादी याग, याला काय म्हणायचं, काम्य कर्म म्हणायचं. तिसरा प्रकार सांगतात काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे विशेष फल प्राप्त करून घेण्यासाठी जे कर्म केलं जातं, म्हणजे काही कामना मनामध्ये ठेवून जे कर्म केलं जातं त्याला कोणतं कर्म म्हणायचं, काम्य कर्म म्हणायचं. पण तेही कोणतं कर्म पाहिजे, वेदाने सांगितलेलंच कर्म पाहिजे, आपल्या मनाने केलेलं कर्म नाही. मग आता दुष्काळ पडलाय, मग दुष्काळ पडला, पाऊस तर पडला पाहिजे, मग त्याच्यासाठी कारिरी नावाचा याग सांगितलेला आहे. 4 प्रकारचे वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या अथर्ववेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यागाचं वर्णन केलेलं आहे. तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे याग सांगितलेले आहेत. त्यापैकी जर पाऊस पडायचा असेल तर तो कारिरी नावाचा याग जर केला, अजूनही शास्त्रशुद्ध पद्धतीने अशा प्रकारचे जर यज्ञ केले तर ती फळं त्या माणसाला काय होऊ शकतात, प्राप्त होऊ शकतात. पण अलीकडच्या काळामध्ये देशही शुद्ध नाही राहिला
कालही शुद्ध नाही राहिला आणि जे कर्म करणारे जे आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा काही नाही शुद्धी नाही, मंत्राची शुद्धी नाही, म्हणून हे कर्म फलीभूत होत नाही. नाहीतर अजूनही त्या मंत्रामध्ये असं सामर्थ्य आहे तर त्या मंत्राच्या साह्याने त्या कर्माचं फळ काय होत असतं, माणसाला प्राप्त होत असतं. म्हणून पाऊस जर पडायचा असेल तर कोणता याग केला पाहिजे, कार्यरी, म्हणजे मनामध्ये इच्छा आहे पाऊस पडण्याची, म्हणजे मनामध्ये कुठल्या तरी प्रकारची कामना ठेवून, इच्छा ठेवून केलं जाणारं जे कर्म आहे त्या कर्माला काय म्हणायचं, काय काम्य कर्म म्हणायचं. किंवा पुत्र कामेष्टी याग सांगितला, पुत्र प्राप्त करून घ्यायचा. दशरथ राजाने केला होता पुत्र कामेष्टी याग आणि त्यामुळं त्याला काय झालेले, 4 पुत्राची काय झालेली, प्राप्ती झालेली. म्हणून कामना मनामध्ये ठेवून केलेलं जे कर्म आहे त्याला काम्य कर्म असं म्हणायचं. किंवा स्वर्ग कामार्थ, किंवा ज्याला स्वर्ग पाहिजे, स्वर्गाची इच्छा असेल तर त्याने काय करायचं, अग्निहोत्र करायचं. अग्निहोत्र करायचं म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण केल्यापासून मरेपर्यंत, मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते अग्निहोत्र करायला सांगितलेलं आहे. अग्निहोत्र म्हणजे अग्नी त्या पात्रामध्ये सतत प्रज्वलित ठेवायचा. सकाळी आणि संध्याकाळी त्याची काय करायची, उपासना करायची आणि तो कधीही अग्नी विजला नाही पाहिजे. बाहेर गेला तरी सुद्धा ते अग्निहोत्र काय करायचं, बरोबर अजूनही आहेत काही काही अग्निहोत्री ब्राह्मण, ते अग्निहोत्र काय करत असत आणि शेवटी तो मेला तरच तो अग्नी विजतो. तो मेला म्हणजे मेल्याच्या नंतर स्मशानभूमीमध्ये त्या अग्निहोत्राच्या पात्रामध्ये जो अग्नी आहे त्या अग्नीनेच त्याला काय केलं जातं, त्याची चिता पेटवली जाते. म्हणजे हा अग्निहोत्र जर आयुष्यभर त्यानं आचरण केलं तर त्याला कशाची प्राप्ती होत असते, स्वर्गाची प्राप्ती होत असते. किंवा स्वर्ग प्राप्तीसाठी आणखीन अनेक प्रकारचे याग आहेत. तरी आणखी दुसरा याग सांगितलाय सोमादी याग. अशा प्रकारचे जे याग आहेत, ज्याला स्वर्गामध्ये जायचे, स्वर्गाची प्राप्ती करून घ्यायची, त्याने हे काय केले पाहिजे, याग केले पाहिजे. त्याला कोणतं कर्म म्हणायचं, तर काम्य कर्म म्हणायचं. आणि चौथा प्रकार सांगितलाय प्रायश्चित्त कर्म. आणि जे पाप निवृत्ती करता विधान केलेले असते ते प्रायश्चित्त कर्म. जसे प्रमादाने संन्यासास द्रव्य घेतल्याने पाप होते, त्या पापाची निवृत्ती घेतलेल्या द्रव्याचा त्याग आणि 3 दिवस उपवास केल्याने होते. प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय, कर्म करत असताना चुकून जर त्या कर्मामध्ये काही त्रुटी झाली, काही उणेपणा आला तर त्याच्यासाठी कोणतं कर्म करायचं, प्रायश्चित्त कर्म करायचं. त्यासाठी उदाहरण दिले की संन्याशाने द्रव्याचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे, द्रव्याला स्पर्श केला नाही पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळातले, अलीकडच्या काळातलं नाही. तर जर यदा कदाचित चुकून त्यानं संन्याशानं काय केलं, द्रव्य घेतलं आणि तर मग त्याच्यासाठी प्रायश्चित्त कर्म काय, तर त्याने सांगितलं जर द्रव्य घेतलं, द्रव्याचा जर त्याग करायचाच करायचा, पण नंतर काय करायचा, 3 दिवस उपवास करायचा. आपल्याकडे पूर्वीच्या काळात म्हणायचे मांजर जर मेलं तर काय करायचं, काशीला जायचं. काशीला गेल्याशिवाय मांजर मारल्याच्या पापातून काय होत नाही, मुक्तता होत नाही. मग काशीला जाणं हे कोणतं कर्म आहे, प्रायश्चित्त कर्म आहे. म्हणून ते सांगतात पापाच्या निवृत्तीसाठी जे केलेलं कर्म असतं त्याला कोणतं कर्म म्हणायचं, प्रायश्चित्त कर्म म्हणायचं. मग संन्याशाने जर द्रव्य घेतलं तर त्याने काय करायचं, द्रव्याचा त्याग तर करायचाच आणि पुन्हा किती दिवस उपवास करायचा, 3 दिवस उपवास करायचा. हे कशासाठी सांगितलं 3 दिवस उपवास, मग तो संन्यासी पुन्हा द्रव्य घेईल का, द्रव्याचा तर त्याग करायचाच करायचा आणि पुन्हा काय करायचा, उपवास करायचा. मग या ठिकाणी सांगितले एखादा लोभी संन्यासी द्रव्य घेऊन 3 दिवस उपवास करेल, पण नुसते उपवास करणे हे प्रायश्चित्त कर्म नाही, तर द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहे. एखादा लोभी संन्यासी असेल, मग शास्त्रामध्ये सांगितलं ना 3 दिवस उपवास करायचा, मग घ्या किती द्रव्य घ्यायचं आणि 3 दिवस काय करायचा, उपवास करायचा, तर ते प्रायश्चित्त नाही म्हणतात. केवळ उपवास केल्याने ते प्रायश्चित्त कर्म ठरू शकत नाही, तर द्रव्याचा त्यागही करायचा आणि पुन्हा काय करायचं, 3 दिवस उपवासही करायचा. ही महत्वाची गोष्ट आहे, विशेष लक्षात ठेवण्यासारखं आहे. हे कर्माचे स्वरूप. आतापर्यंत काय सांगितलं, कर्माचं स्वरूप सांगितलं. म्हणजे विहित कर्माचे 4 प्रकार सांगितले, नित्य नैमित्तिक कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म सांगितलं. मग आता याच्यापैकी मुमुक्षुनी कोणतं कर्म करायचं, मुमुक्षूच्या ठिकाणी असणारा जो अहंकारादी बंध आहे त्या बंधाची तर निवृत्ती झाली पाहिजे आणि त्या निवृत्ती करता कोणतं कर्म करायचं, तर ते सांगतात मुमुक्षुने निषिद्ध हे कर्माचे स्वरूप सांगितल्यानंतर मुमुक्षुने काय करावे याचा विचार सांगतो. मुमुक्षुने निषिद्ध व काम्य कर्म करू नये, कारण
काम्य कर्माने उत्तम लोक प्राप्ती आणि निषिद्ध कर्माने नरकादी लोकांची प्राप्ती होते. याकरता ती दोन्ही न करता नित्य नैमित्तिक कर्मच करावे. ते न केले तर पाप होऊन नीच प्राप्तीचा प्रसंग येईल. पापाच्या प्रतिबंधार्थ नित्य नैमित्तिक कर्म करावे. पाप प्रतिबंधाशिवाय नित्य नैमित्तिकाचे दुसरे फल नाही. कदाचित चुकून निषिद्ध कर्म घडले तर प्रायश्चित्त कर्म करावे. प्रायश्चित्त कर्म साधारण व असाधारण असे दोन प्रकारचे आहे. आपल्या हातून अमुक एक पातक झाल्याचे समजले तर त्याच पातकाची निवृत्ती करण्याकरता जे विधान शास्त्राने केले असेल तर ते असाधारण प्रायश्चित्त म्हणावे. जसे यतीस द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे प्रायश्चित्त द्रव्य ग्रहणाबद्दल सांगितले आहे, ते असाधारण प्रायश्चित्त कर्म होय. आता मुमुक्षुने कोणतं कर्म केलं पाहिजे याच्या संबंधाने ते विचार सांगतात. तर मुमुक्षुने काय केलं पाहिजे म्हणतात, निषिद्ध आणि काम्य कर्म करू नये. निषिद्ध कर्म का करू नये मुमुक्षुनं? निषिद्ध कर्म केलं तर त्याच्यापासून पापाची उत्पत्ती होते आणि पापाची उत्पत्ती झाली म्हणजे त्या पापाचं फल भोगण्यासाठी पुन्हा दुसरा जन्म घ्यावा लागतो आणि त्या जन्मामध्ये पुन्हा कर्म घडलं तर पुन्हा तिसरा जन्म, म्हणजे ही जन्म मरण परंपरा आहे ती कधीही खंडित होऊ शकत नाही. म्हणून त्यानं निषिद्ध कर्म करू नये आणि काम्य कर्म पण करू नये. कारण काम्य कर्माचं फल काय आहे? भले उत्तम लोकप्राप्ती फल असेल काम्य कर्माचं, स्वर्गाधिक फल असेल किंवा आणखीन काही फल असेल नाही का. जसं कारेरी याग केला तर त्याच्यापासून कोणतं फल प्राप्त होईल? पाऊस पडेल त्याच्यापासून. पुत्र कामेश याग केला तर त्याच्यापासून कोणतं फल मिळेल? पुत्राची प्राप्ती होईल. म्हणून कुठल्याही प्रकारचं काम्य कर्म मुमुक्षुने करू नये. कारण काम्य कर्म केलं तर त्याला उत्तम लोकाची प्राप्ती होईल. बरं, उत्तम लोकाची प्राप्ती झाली म्हणजे तो त्या ठिकाणी मुक्तच होईल असं काही नाही. स्वर्गाला गेला एखादा मनुष्य, त्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचे भोग आहे स्वर्गामध्ये. माऊलीने त्या स्वर्गामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे भोग आहेत 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन करून सांगितलेले आहे नाही का. मग तिथे उपभोगाकरता कोण आहे? उर्वशी इत्यादी अप्सरा आहे. पिण्यासाठी पाणी नाही तिथे, अमृतच प्यायचं तहान लागली की. जसं काही काही माणसं तहान लागली काय पितात? कोल्ड्रिंक पितात. इथे नाही तर चहा पितात. तसं स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर काय प्यायचं? अमृतच प्यायचं. म्हणजे अमृताच्या त्या ठिकाणी काय आहेत? सरोवरच आहेत अमृताची. कितीही अमृत प्या, तोटाच नाही अमृताला. आणि जर थकवा आला तर झाडाखाली बसायचं. पण कोणत्या झाडाखाली बसायचं? कल्पतरूच्या बगीचेचे बगीचे आहेत, एकच झाड नाही. आणि कामधेनू आहे तिथे. कामधेनूची खिल्लारे. आणि रस्ते कशाचे बनवलेले आहेत तिथे? खळगे नाही रस्त्यांना. चिंतामणीच्या काय सडका आहेत त्या ठिकाणी, रस्ते चिंतामणीचे. म्हणून उपभोगाला तोटा नाही तिथे. भरपूर अशा प्रकारचे भोग आहेत. पण तिथे गेलं सगळे भोग भोगले म्हणजे त्या ठिकाणी त्याला मुक्ती मिळाली असं नाही. संसार बंधातून तो मुक्त झाला असं नाही. भोग संपले रे संपले का पुन्हा कुठे यावं लागतं? या मृत्यू लोकाला यावं लागतं. ते तम भुक्त्वा क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. म्हणजे पुण्य क्षीण झालं रे झालं, पुण्य संपलं रे संपलं की पुन्हा त्याला काय खाली यावं लागतं. म्हणून मुमुक्षुने साधकाने काम्य कर्माचा सुद्धा काय केला पाहिजे? त्याग केला पाहिजे. कारण साधकाला याच जन्मामध्ये काय व्हायचे? मुक्त व्हायचे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. पुन्हा पुन्हा जन्म कैमी उद्धार पावेन कै नारायण. म्हणजे याच जन्मामध्ये मुक्ती पाहिजे, पुढचा जन्म नकोय. आणि मग त्याच्यासाठी काम्य कर्म जर केलं तर पुन्हा किती जन्म घ्यावे लागतील काही सांगता येत नाही. म्हणून काम्य कर्माचाही त्याग करावा आणि निषिद्ध कर्माचाही त्याग करावा. कारण काम्य कर्माने उत्तम लोकप्राप्ती आणि निषिद्ध कर्माने नरकादी लोकांची प्राप्ती होते. काम्य कर्म केलं चांगलंच कर्म आहे काम्य कर्म, नाही असं नाही. पण चांगलं जरी असलं तरी फार चांगलं नाही. पुण्यात्मक कर्म नाही ते सुद्धा पापात्मकच कर्म आहे. माऊलीनं सांगितलं पापात्मक कर्म, पुण्यात्मक कर्म आणि शुद्ध पुण्य अशी 3 प्रकारची कर्म सांगितली. पापात्मक कर्माच्या योगाने नरकाची प्राप्ती होते आणि पुण्यात्मक कर्माच्या योगाने स्वर्गाची प्राप्ती होते. परंतु माझी जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी कोणतं कर्म पाहिजे? माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. मला
ज्याच्या योगाने तू प्राप्त होशील अशा प्रकारचं जे कर्म ते म्हणजे शुद्ध कर्म आहे. मग अशा प्रकारचं कर्म करावं म्हणजे पापात्मकही कर्म करू नये, निषिद्धही कर्म करू नये, आणि पुण्यात्मक म्हणजे काम्य जे कर्म आहे ते काम्य कर्म सुद्धा करू नये, कारण त्याच्या योगाने भले उत्तम लोकाची प्राप्ती होईल, पण पुण्य संपलं की पुन्हा काय व्हावं लागतं, या मृत्यू लोकामध्ये त्याला पुन्हा यावं लागतं, आणि निषिद्ध कर्माने नरकादी लोकांची काय होत असते तर प्राप्ती होते. याकरता ती दोन्हीही न करता नित्य नैमित्तिकच कर्म करावे. म्हणून ते त्या दोन्हींचाही त्याग करावा, काम्य कर्माचाही त्याग करावा आणि निषिद्ध कर्माचाही त्याग करावा. मग कर्म कोणतं करावं? जे नित्य कर्म सांगितलेलं आहे शास्त्राने ते करावं, आणि नैमित्तिक कर्म सांगितलेलं आहे ते करावं. मग एखादा म्हणेल नाही केलं तर काय होईल, तर ते न केले तर पाप होऊन नीच प्राप्तीचा प्रसंग येईल. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म जर नाही केलं तर त्याच्यापासून पापाची उत्पत्ती होईल, आणि पापाच्या योगाने काय होत असतं तर दुःख भोगावं लागतं, नीच योनीला जावं लागतं. म्हणून तसं न आपल्याला नित्य नैमित्तिक कर्म न करता चालणार नाही. नित्य नैमित्तिक कर्म हे केलंच पाहिजे. ते नाही केलं तर त्याच्यापासून पाप उत्पन्न होईल. म्हणून नित्य नैमित्तिक कर्म करावं. पापाच्या प्रतिबंधार्थ नित्य नैमित्तिक कर्म करावे. हे नित्य नैमित्तिक कर्म कशासाठी करायचे की पाप व्हायला नको. पापाचा काय झाला पाहिजे, प्रतिबंध झाला पाहिजे. प्रतिबंध झाला पाहिजे म्हणजे पाप तिथंच थांबलं पाहिजे. जसं एखादा मनुष्य आपल्या खोलीमध्ये यायचा नसेल तर दरवाजा आपण काय करतो, लावून घेतो, म्हणजे दरवाजाचा काय झाला, प्रतिबंध झाला. प्रतिबंध झाल्यामुळे तो आत येऊ शकत नाही. त्याप्रमाणे पापाचा जर प्रतिबंध करायचा असेल, म्हणजे पाप आपल्याकडे येऊ नये असं वाटत असेल, तर त्यानं काय केलं पाहिजे, नित्य आणि नैमित्तिक ही दोन कर्म केली पाहिजे. त्याचं एवढंच फल आहे. नित्य नैमित्तिक कर्माचं फल काय, पापाचा प्रतिबंध, एवढंच नित्य नैमित्तिक कर्माचं फल आहे. याच्यापेक्षा जास्त काहीही फल नाही. नित्य नैमित्तिक कर्मापासून कुठल्याही प्रकारचं पुण्य उत्पन्न होत नाही. पण आपल्याला पाप लागू नये याच्यासाठीच काय केलं पाहिजे, तर नित्य नैमित्तिक कर्म केलं पाहिजे. हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे बरं का. पुढे याचं खंडन येणारच आहे. नाहीतर कधी कधी काय होतं, पूर्व पक्षच आपल्या डोक्यामध्ये पक्का बसतो आणि हेच खरं आहे असं वाटतं. वास्तविक पाहिलं तर कर्माचा असा सिद्धांत आहे, तुम्ही कोणतंही कर्म करा, नित्य कर्म करा, नैमित्तिक कर्म करा, काम्य कर्म करा, निषिद्ध कर्म करा, कोणतंही कर्म केलं तरी सुद्धा ते कर्म फल दिल्याशिवाय शांत राहत नाही. काय न क्षीयते कर्म, कर्माचा क्षय होत नाही. कुठपर्यंत, जोपर्यंत त्या कर्माचं फल ते कर्म देत नाही तोपर्यंत त्या कर्माचा काय होत नाही, तर क्षय होत नाही. म्हणून पूर्वपक्ष काय सांगतो पण या ठिकाणी की पापाचा प्रतिबंध आपल्याला लागू नये किंवा पाप आपल्याकडे येऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे, नित्य नैमित्तिक कर्म करावं. पाप प्रतिबंधाशिवाय नित्य नैमित्तिक कर्माचे दुसरे फल नाही. एकच फल आहे त्याचं फक्त, पापाचा प्रतिबंध. आणि पापाच्या प्रतिबंधाशिवाय या नित्य नैमित्तिक कर्माला दुसऱ्या प्रकारचं कुठलंही फल नाही. मग आता प्रायश्चित्त कर्म कधी करायचं नाही का. नित्य कर्म करायला सांगितलं, नैमित्तिक कर्म करायला सांगितलं, काम्य कर्म करायचंच नाही, आणि निषिद्ध कर्म तर करायचंच नाही, काम्य कर्म पण करायचंच नाही. आता कोणतं कर्म राहिलं, प्रायश्चित्त. सुरुवातीला कर्माचे दोन प्रकार सांगितले, एक विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. विहित कर्माचे 4 प्रकार सांगितले. विहित कर्म करायचं, निषिद्ध कर्म करायचंच नाही. विहित कर्मामध्ये पहिलं कर्म सांगितलं कोणतं, नित्य कर्म करायचं. दुसरं कर्म सांगितलं नैमित्तिक कर्म, नित्य आणि नैमित्तिक हे 2 कर्म करायचे. आणि तिसरं कर्म सांगितलं काम्य कर्माचा काय करायचा, त्याग करायचा. आता राहिलं कोणतं कर्म, फक्त प्रायश्चित्त कर्म. मग ते प्रायश्चित्त कर्माचं काय, तर ते सांगतात कदाचित चुकून निषिद्ध कर्म घडले तर प्रायश्चित्त कर्म करावे. निषिद्ध कर्म करायचंच नाही, पण असं असलं तरी सुद्धा चुकून कधी कधी घडू शकतं निषिद्ध कर्म. मग निषिद्ध कर्म जर घडलं तर त्याच्यासाठी काय करायचे, त्याच्यातून सुटण्यासाठी काय करायचे, तर प्रायश्चित्त कर्म करायचे. त्याचे दोष आपल्याला लागू नयेत म्हणून त्याच्यासाठी प्रायश्चित्त कर्म करायचे. कारण शास्त्रामध्ये कोणत्या कोणत्या कर्मासाठी कोणतं कोणतं प्रायश्चित्त आहे याचा अतिशय बारकाईने विचार सांगितलेला आहे. किंवा नंतरच्या जे काही स्मृतिग्रंथ झालेले आहेत त्या स्मृतिग्रंथामध्ये सुद्धा या प्रायश्चित्त कर्माचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे. म्हणून चुकून जर निषिद्ध कर्म घडलं तर त्याच्यासाठी काय करायचं, प्रायश्चित्त कर्म करायचं. मांजराला मारायचं नाही हे ठरलेलं आहे,
पण मांजर झोपलेलं आहे आणि आपण दगड दुसरीकडे मारलेला आहे आणि दुसरीकडनं जाताना चुकून काय झाला, तो मांजराच्या अंगावरच पडला आणि मांजर काय झालं, मेलं. आता हे जाणून बुजून मारले का आपण, नाही मारलं, पण तरी सुद्धा आपणच मारलं त्याला, म्हणून त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागणार. मग त्या कर्माचं फळ भोगावं लागू नये त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आपण प्रायश्चित्त कर्म केलं पाहिजे. म्हणून जर चुकून निषिद्ध कर्म जाणीवपूर्वक तर करायचंच नाही, पण एखाद्या वेळेला जर चुकून घड नाही तर एखादा मनुष्य म्हणेल चला निषिद्ध कर्म करायचं आणि त्याच्या निवृत्तीसाठी पुन्हा काय करायचं, प्रायश्चित्त कर्म करायचं. असं नाही, जाणून बुजून कर्म करून त्यासाठी प्रायश्चित्त करायचं नाही. चुकून जर घडलं तर त्याच्यासाठी काय करायचं, पुन्हा प्रायश्चित्त कर्म करायचं. कदाचित चुकून निषिद्ध कर्म घडलं तर प्रायश्चित्त कर्म करावे. प्रायश्चित्त कर्म साधारण आणि असाधारण असे दोन प्रकारचे. आता या प्रायश्चित्त कर्माचे पुन्हा दोन प्रकार सांगितले. पहिला प्रकार सांगितला साधारण कर्म आणि दुसरा प्रकार सांगितला असाधारण कर्म. आता साधारण असाधारण म्हणजे काय, तर सुरुवातीला साधारण कर्म सांगतात. आपल्या हातून अमुक एक पातक झाल्याचे समजले तर त्याच पातकाची निवृत्ती करण्याकरता जे विधान शास्त्राने केले असेल तर ते असाधारण प्रायश्चित्त म्हणावे. जसे यतीस द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे प्रायश्चित्त द्रव्य ग्रहणाबद्दल सांगितले आहे, त्यास असाधारण प्रायश्चित्त कर्म म्हटलेले आहे. असाधारण प्रायश्चित्त म्हणजे काय, तर आपण निषिद्ध कर्म आपल्याकडून घडलं चुकून, मग कोणतं कर्म घडलं हे आपल्याला माहिती आहे, मग त्या कर्मासाठी कोणत्या प्रकारचं प्रायश्चित्त सांगितलेलं आहे, ते तेवढंच प्रायश्चित्त कर्म करणं त्याला काय म्हटलं जातं, प्रायश्चित्त कर्म म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक वेळेला ते प्रायश्चित्त एकाच प्रकारचं असेल असं काही नाही. जसं कर्म घडलं तशा प्रकारचं प्रायश्चित्त असेल, नाही का. कर्म छोटं घडलं तर छोटं प्रायश्चित्त आणि मोठं कर्म घडलं तर मोठं प्रायश्चित्त. म्हणजे जशा जशा प्रकारचे प्रत्येक कर्मासाठी प्रायश्चित्त सांगितले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणून जशा जशा प्रकारचं निषिद्ध कर्म घडलं आणि ते कर्म घडलं हे आपल्याला माहिती झालं आणि माहीत झाल्याच्या नंतर या कर्मासाठी कोणत्या प्रकारचं प्रायश्चित्त आहे, मग तशा प्रकारचं काय करणं, प्रायश्चित्त कर्म करणं, त्याला म्हणायचं प्रायश्चित्त कर्म. याच्यासाठी उदाहरण दिले त्यांनी पाठीमागे सांगितलेले की संन्याशाने द्रव्याला स्पर्श करू नये पण चुकून, नाही का, घेऊ नये पण घेतला. कधी कधी काय होतं, मोहाला बळी पडतात माणसं. हो, एक संन्याशी होता, तो जेवणासाठी गेला, बोलवलं त्याला मोठ्या आग्रहाने आणि गेल्याच्या नंतर त्या गृहस्थी माणसाने खूप त्याचा सत्कार केला, सत्कारपूर्वक त्याला जेवण दिलं, त्याला पाटावर बसवलं, पुढे चांदीचं ताट ठेवलं, चांदीच्याच वाट्या, चांदीचेच ग्लास, पंचपक्वान्नाचं जेवण, यथेच्छ जेवण केलं. आणि जेवण केल्याच्या नंतर संन्याशाच्या मनामध्ये सहज विचार आला की जर चांदीची ताटी, चांदीची वाटी जर आपण गुपचूप खिशामध्ये घातली तर याला काय माहीत पडणार आहे. त्याला मोह काय आवरला नाही आणि त्यानं काय केलं, ती चांदीची वाटी काय केली, खिशामध्ये टाकली आणि आला पुन्हा आपल्या आश्रमामध्ये. आणि आश्रमामध्ये आल्याच्या नंतर पुन्हा त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, अरे आपण चुकीचं कर्म केलेलं आहे, असं करायला नको होतं, पण आपण असं का केलं, याचा विचार करायला त्याने सुरुवात केली. आणि पुन्हा तो त्या गृहस्थाच्या घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर त्याला सांगितलं, बाबा रे, तुझ्या घरी आल्याच्या नंतर जेवण केल्याच्या नंतर ही वाटी चोरी करण्याची माझी बुद्धी झाली, असं का घडलं हे मला पण समजत नाही. मग मला तू सांग बरं, हे जे तू धान्य आणलं होतं हे कुठून आणलं होतं, त्याच्यासाठी पैसे कुठले वापरलेले होते. म्हटलं काही नाही, हे पैसे काल मी चोरी करून आणले होते आणि त्या पैशापासून धान्य खरेदी केलं. मग म्हटलं बरोबर आहे, चोरीचा पैसा असल्यामुळं त्याच्यापासून मला सुद्धा काय झाली, चोरी करण्याची बुद्धी झाली. म्हणून अतिशय सूक्ष्म विचार आहे कर्माचा. आपण कुठं खावं, कोणाचं खावं, किती खावं. काही काही माणसं तर आळंदीमध्ये काही काही विद्यार्थी मी बघितले की लग्न असलं की सोडायचंच नाही, लग्नाला नाही जायचं, लग्नाच्या नंतर कार्यक्रम असतो जेवणाचा, तिथं जायचं जेवायला. म्हणून कुठंही कोणाचंही कसंही काहीही खाऊ नये खाण्याच्या बाबतीमध्ये, कारण ते अन्न कसं असतं काही सांगता येत नाही. अन्नाचे संस्कार माणसाच्या मनावर खूप होतात, कारण अन्नावरच काय आहे, अन्नापासून हे सप्तधातू निर्माण होत असतात, अन्नापासून रक्त तयार होतं आणि सर्व शेवटी अन्नापासून मन तयार होतं. म्हणून जसं अन्न असेल तशा प्रकारचे काय होत असतात, मनामध्ये विचार येतात. मग चांगले विचार यायचे असेल तर चांगलंच अन्न खाल्लं पाहिजे. मधुकरीचं अन्न हे
कोणाच्याही घरून आणा मधुकरी, ते अन्न कसं असतं, अतिशय पवित्र अशा प्रकारचं अन्न असतं. म्हणून उगीच्या उगीच आळंदीमध्ये मधुकरी मागण्याची पद्धत नाही. त्याच्याही पाठीमागं आहे विशेष कारण आहे. कारण साधकाच्या मनामध्ये जे विचार आहेत ते विचार कसे राहिले पाहिजे, शुद्ध अशा प्रकारचे विचार राहिले पाहिजे. आणि त्या विचाराच्या योगाने लवकरात लवकर तो साधक आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचला पाहिजे. याच्यासाठी ही काय आहे, पद्धत आहे. नाहीतर कितीतरी लोक आहेत की ते काय करू शकतात, काय गरज नाही, खानावळीमधून डबा आणायचा आणि खायचा, मग कशाला बदुकरी पाहिजे. पण नाही, जर आपल्याला ज्ञान ग्रहण करायचं असेल तर त्याच्यासाठी हे काय आहे, आवश्यकच आहे. त्याच्यासाठी सांगितलं मी. तर यतीनं, संन्याशानं जर चुकून द्रव्य घेतलं तर द्रव्याचा जर त्याग करायचाच करायचा, पण त्याच्यासाठी प्रायश्चित्त काय सांगितलेलं आहे, त्यानं काय करायचं, 3 दिवस उपवास केला म्हणजे त्या दोषामधून तो काय होतो, मुक्त होतो. त्याला कुठल्याही प्रकारचं पाप लागत नाही. मग अशा प्रकारचं चुकून जर एखादं कर्म घडलं आणि त्या कर्मासाठी जे प्रायश्चित्त सांगितलं त्या कर्माला काय म्हणायचं, प्रायश्चित्त करो म्हणायचं. पण प्रत्येक कर्मासाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रायश्चित्त आहे. म्हणून त्या कर्मासाठी तेच प्रायश्चित्त, याला काय म्हणायचं, असाधारण प्रायश्चित्त. प्रस्तुत शरीरात साधारण प्रायश्चित्त करावे म्हणून सांगितलेले आहे. ते का करावे, त्याचे फल काय, हे सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे अवश्य आहे. आता असाधारण प्रायश्चित्त सांगितलं, आता पुढे कोणतं प्रायश्चित्त राहिलं, साधारण प्रायश्चित्त राहिलं. पण ते सांगतात की साधारण प्रायश्चित्त सांगण्यापूर्वी आपल्याला कर्माची सुद्धा काय असली पाहिजे, माहिती असली पाहिजे. म्हणजे कर्म किती प्रकारची आहेत, ती कर्म कशी केली पाहिजे, त्या कर्माचं फल काय होतं, या सर्वाची माहिती अगोदर काय करतो, सांगतो. आणि नंतर काय करतो, साधारण प्रायश्चित्ताबद्दल सांगतो, असे ग्रंथकार सांगतात. कर्माची माहिती देणे आवश्यक आहे. ती अशी, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान या रीतीने कर्माचे 3 भेद आहेत. अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला नाही, अशा कर्माच्या साठ्या संचित कर्म म्हणावे. त्या संचितातून ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झाले आहे, त्या कर्म समुदायास प्रारब्ध म्हणावे. प्रकर्षे करून ज्याच्या फलभोगास आरंभ ते प्रारब्ध. तर 3 प्रकार सांगितलेत कर्माचे. पाठीमागे 2 प्रकार सांगितले होते, विहित आणि निषिद्ध. त्या विहिताचे पुन्हा किती प्रकार सांगितले होते, 4 प्रकार सांगितले होते. आणि त्याच्यामध्ये प्रायश्चित्त कर्म होतं, त्या प्रायश्चित्त कर्माचे सुद्धा 2 प्रकार सांगितले होते. त्यातलं असाधारण प्रायश्चित्त सांगून झालं आणि पुढे आता साधारण प्रायश्चित्त सांगितलं. साधारण म्हणजे काय, सर्वांसाठी जे एकच प्रायश्चित्त, त्याला काय म्हणायचं, साधारण प्रायश्चित्त. आणि असाधारण प्रायश्चित्त म्हणजे त्या विशिष्ट कर्मासाठी तेवढंच प्रायश्चित्त. मग तेवढं प्रायश्चित्त केलं तर सगळ्या दोषांची निवृत्ती होत नाही, तेवढ्याच कर्माच्या दोषाची काय होत असते, निवृत्ती होते. म्हणून त्याला असाधारण प्रायश्चित्त म्हणायचं. आणि साधारण प्रायश्चित्त, तुम्ही नामस्मरण करा, नामस्मरणाच्या योगाने कुठलंही पाप असलं तर त्याचा काय होतो, नाश होतो. म्हणून कोणत्याही पापाच्या निवृत्तीसाठी नामस्मरण हे काय आहे, हे प्रायश्चित्तच आहे. पण ते कोणतं प्रायश्चित्त आहे, साधारण प्रायश्चित्त आहे. म्हणून याला साधारण प्रायश्चित्त म्हणायचं. पण त्याच्या अगोदर साधारण प्रायश्चित्त सांगण्याच्या पूर्वी या कर्माचा विचार ते सांगतात. तर हे कर्म 3 प्रकारचं आहे, संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. हे याप्रमाणे कर्माचे 3 भेद आहेत. तर सुरुवातीला संचित कर्म सांगतात. संचित कर्म म्हणजे काय, अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला नाही, अशा कर्माच्या साठ्या संचित कर्म म्हणावे. माणसाचे किती जन्म झाले काही सांगता येत नाही. तुकोबाराय सांगतात ना, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. त्याची गणतीच करता येत नाही. कारण सृष्टीला आरंभ होऊन कितीतरी वर्ष झाले आणि या सृष्टीच्या आरंभापासून किती जन्म घ्यावे लागले हे काही सांगता येत नाही. बरं, या सृष्टीमध्येच आपण कर्म केले असं नाही, त्याच्या अगोदर किती वेळा सृष्टी झाली हेही काही सांगता येत नाही. म्हणजे हा जीव कधी जन्माला आला हे माहीत नाही, आणि केव्हापासून कर्म करतोय, केव्हापासून जन्माला येतोय आणि किती वेळा मरतोय हेही काही सांगता येत नाही. म्हणून अनंत जन्म झाले.
आणि केव्हापासून? अनादी कालापासून. मग अनंत जरी जन्म झालेले असले तरी सुद्धा इथे मात्र शब्द वापरलाय अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील. प्रत्येक वेळेला काय आपल्याला माणसाचा जन्म मिळाला असं नाही. सगळे जन्म घेऊन झाले आपले. आपल्या ठिकाणी ज्या ज्या प्रमाणात प्रवृत्ती निर्माण होतात पहा, जी जी कर्म करायचे विचार मनामध्ये उठतात त्याच्यावरून आपल्याला पाठीमागचा जन्म कोणता. बरं, या जन्मामध्ये माणसाला 3 जन्माचं सांगता येतं बरं का. या जन्माचं पण सांगता येतं, आपण मनुष्य ज्या देहामध्ये आहोत. मागचा जन्म आपल्याला कुठला असेल हेही पण सांगता येतं. म्हणजे जशा जशा प्रकारच्या कर्म करण्याच्या इच्छा निर्माण होतात त्याच्याप्रमाणे. एखाद्याला सतत भांडायची सवय असते, याला शिवाय दे, त्याला शिवाय दे, त्याला शिवाय दे. समजायचं मागचा जन्म कोणता होता? कुत्र्याचा जन्म होता. त्याच्यावर धाव, त्याच्यावर धाव, त्याच्यावर धाव. आणि मग तीच सवय अजूनही पूर्वीचे जे संस्कार असतात ते संस्कार माणसाचे लवकर जात नाही. एक गोष्ट सांगतो. प्रभू रामचंद्र जेवायला बसले. सीतामाईनं जेवण सर्वच्या सर्व वाढून ठेवलं, पाणी फिरवलं, कुंडलिकावरती झाली. जेवायला बसायचं, प्रभू रामचंद्रांना हसायला आली. हसले थोडेसे. सीतामाईने विचारलं, का हसले तुम्ही? ते म्हटले, काही नाही, उगीच हसलो. उगीच नाही म्हटले, मला माहिती आहे तुम्ही उगीचच्या उगीच कधीही हसणार नाही. उगीच्या उगीच हसणं बावळट माणसाचं काम आहे. तुम्ही काही बावळट नाही, छान आहे. का हसले मला सांगा. ते म्हटले, जाऊ दे, त्याचं काही नाही, सांगा. स्त्री हट्ट, बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट, 3 प्रकारचे हट्ट असतात आणि 3ही पूर्ण करावे लागतात. त्याच्याशिवाय विलाज नाही. सीतामाईने सांगितलं, सांगा तुम्ही का हसले. त्यांना सांगितलं, बघ हा समोर एक मुंगळा चाललेला आहे, त्याच्यावरती दुसरा मुंगळा बसलेला आहे. हा जो वरती बसलेला मुंगळा आहे ना, हा पूर्वी इंद्र होता. आणि इंद्र असताना त्याला ऐरावतावर बसून जाण्याची सवय होती, पालखीमध्ये बसून जाण्याची सवय होती. मग आता त्याचं पुण्य संपलं, मृत्यू लोकामध्ये त्याला जन्म झाला, पण मागचे संस्कार गेलेले नाहीत. अजूनही त्याला वाटतं मला बसायला काय पाहिजे, ऐरावत पाहिजे, पालखी पाहिजे, म्हणून दुसऱ्या मुंगळ्यावर बसून चाललाय तो. म्हणजे कर्माचे जे पाठीमागचे संस्कार आहेत ना, ते संस्कार काही केलेने जात नाहीत. पण इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपली शरीरं झाली. एकच शरीर होतं असं काही नाही. इंद्र होता तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचं शरीर प्राप्त होऊ शकतं. जशी जशी कर्म असतील तशा तशा प्रकारचं त्याला शरीर. मी तुम्हाला सांगत होतो, मागच्या जन्माचं पण आपल्याला कळतं आणि पुढे आपल्याला कोणता जन्म प्राप्त होणार आहे हे पण आपल्याला कळतं, होणार आहे की नाही ते पण कळतं. कारण या देहामध्ये आपण कुठल्या प्रकारची कर्म करतो त्याच्यावर पुढच्या देहाचं भवितव्य काय आहे अवलंबून आहे. चांगली कर्म केली, पुण्य कर्म केली तर त्याला काय होईल, चांगला देह मिळेल. पापकर्म केली तर तशा प्रकारचा देह मिळेल. पाप पुण्य जर समान झाली तर पुन्हा मनुष्य देह मिळेल. आणि पापही नाही झाली, पुण्यही नाही झाली, सगळी पाप पुण्यात्मक कर्माचा नाश केला तर तो मुक्त होऊन जाईल याच देहामध्ये. म्हणून आपले अनंत जन्म झाले मनुष्याचे, त्या अनंत जन्मामध्ये अनंत प्रकारचे कर्म केली, पण प्रत्येक वेळेला काही मनुष्याचा जन्म झाला असं काही नाही. अनंत जरी जन्म झाले असले तरी सुद्धा हजारो प्रकारच्या योनी आहेत, कोट्यावधी योनी आहेत. आणि प्रत्येक योनीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे. एका एका योनीमध्ये साधू संतांनी सांगितलं, एका एका वेळेलाच गेलो नाही आपण, एका एका योनीमध्ये हजारो वेळा आपला जन्म झालाय. कोटी कोटी फेरा. एका एका योनीमध्ये किती वेळा फेरे घेतलेले आपण, कोटी कोटी वेळाला फेरे घेतलेत. आणि मग जरी अनेक प्रकारच्या योनी झालेल्या असल्या तरी सुद्धा कर्म करण्याचा अधिकार फक्त मनुष्य देहामध्येच आहे. इतर योनीमध्ये कर्म करण्याचा अधिकार नाही. कुत्र्याने माऊलीच्या दर्शनाला नाही गेलं तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचं पाप लागत नाही. त्यानं कुठल्याही प्रकारचं नित्यनैमित्तिक कर्म नाही केलं तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचं दोष लागत नाही. परंतु कर्माचे अधिकार मात्र कोणाला सांगितलेले आहेत, फक्त मनुष्य देहालाच सांगितलेले आहेत. कुत्र एखाद्याला चावलं तरी सुद्धा त्याला त्याच्यापासून पाप लागत नाही, किंवा एखादा चोर पकडून दिला त्यानं तरी सुद्धा त्याला काय लागत नाही, पुण्य लागत नाही. म्हणजे कर्म करण्याचा अधिकार फक्त कोणत्या देहामध्ये आहे, मनुष्य देहामध्येच आहे. मनुष्य देहामध्येच केलेले जे कर्म आहे त्या कर्मापासून पाप पुण्याची काय होत असते, उत्पत्ती होत असते, इतर देहामध्ये नाही. एका ठिकाणी असा प्रसंग घडला की नियम, हे कायदे हे कोणासाठी आहेत,
तर माणसासाठी जाईल. कोर्टामध्ये एक मनुष्य गेला आणि गेल्याच्या नंतर त्याला तंबाखू खाण्याची सवय होती. तंबाखू खाणारी माणसं कुठेही थुकतात. त्या कोर्टाच्या आवारातच तो मनुष्य थुकला. लगेच म्हटले पकडा त्याला, हा थुकला इथे, 100 रुपये दंड. तितक्यामध्ये एक मनुष्य टांग्यामध्ये बसून आला. आल्याच्या नंतर त्या टांग्याला घोडा बांधलेला होता आणि त्या घोड्याने काय केलं, त्याच ठिकाणी आपला देहधर्म केला. मग त्या माणसाने विचारलं, बघा मी फक्त थुकलो तर मला 100 रुपये दंड केला आणि मग त्या घोड्याने ते इतकी घाण केली, त्याला किती दंड करायला पाहिजे? म्हटले नियम जनावरांसाठी नाही, कोणासाठी? माणसासाठी. तसं पाप पुण्यात्मक कर्म इतर देहापासून होत नाही. पाप पुण्यात्मक कर्म कोणापासून, कोणत्या शरीरापासून होतं? तर मनुष्य शरीरापासून होतं. इतर देहामध्ये कोणते, देवाने सुद्धा कुठल्याही प्रकारचे कर्म केले स्वर्गामध्ये तरी सुद्धा त्यांच्यापासून पाप पुण्यात्मक कर्माची उत्पत्ती होत नाही. किंवा नीच पशुपक्ष्यादी ज्या योनी आहेत त्यांनीही कुठल्याही प्रकारचं जरी कर्म केलं तरी सुद्धा पाप पुण्यात्मक कर्म त्यांच्यापासून उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून इथे मुद्दाम शब्द वापरलाय, अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केलेली आहेत. अनंत अशा प्रकारचे मनुष्याचे सुद्धा देह झाले आणि या मनुष्य जन्मामध्ये जी जी काही कर्म केलेली असतील आणि मग त्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला नाही. माणसाने काही एकदा कर्म केलं म्हणजे ते कर्म लगेच भोगाला ते कर्म येतं असं नाही. त्या कर्माचा काय होत असतो? साठा होत असतो. म्हणजे माणसाने कर्म केलं तर त्याचा काय होत असतो? एका ठिकाणी साठवलं जातं ते कर्म आणि मग त्या कर्माला कोणतं कर्म म्हणायचं? संचित कर्म असं म्हणायचं. उदाहरण सांगितलेलं आहे त्यासाठी. जसं एखादा शेतकरी मनुष्य असतो, त्या शेतकरी मनुष्याने काय केलं, आता धान्य पेरलं, सध्या ज्वारीचा सीजन आहे, मग ज्वारी पेरली. पेरण्यासाठी जी ज्वारी त्याने काढलेली नाही का, आणि ती ज्वारी पेरली. पेरल्याच्या नंतर त्या ज्वारीपासून काय होणार आहे? धान्य उत्पन्न होणार आहे. मग धान्य उत्पन्न झाल्याच्या नंतर ते धान्य तो काय करतो? साठवून ठेवतो. पूर्वीच्या काळामध्ये जमिनीमध्ये काय केलं जायचं? धान्य साठवून ठेवलं जायचं. किंवा घरामध्ये कोठारामध्ये काय केलं जायचं? धान्य साठवून ठेवलं जायचं. मग निघालेलं सर्वच्या सर्व धान्य एका ठिकाणी साठवून ठेवलं, त्याला म्हणायचं संचित कर्म. कोणतं कर्म झालं ते? संचित कर्म झालं. मग त्या धान्यामधूनच खाण्यासाठी थोडंसं धान्य काढलं, 1 पोतं 2 पोती 4 पोती, कुटुंबाला जेवढं लागेल तेवढं. मग खाण्यासाठी जे धान्य काढलेलं आहे त्या कर्माला म्हणायचं प्रारब्ध कर्म. त्याच्यातूनच काही धान्य काढलं आणि ते धान्य पुन्हा जमिनीमध्ये पेरलं. ते पेरल्याच्या नंतर त्याच्यापासून पुन्हा काय होणार आहे? धान्याची उत्पत्ती होणार आहे. याला म्हणायचं क्रियमान कर्म. आलं का लक्षामध्ये? म्हणजे अनंत जो साठा आहे धान्याचा त्याला म्हणायचं संचित कर्म. त्या साठ्यामधूनच खाण्यासाठी थोडंसं काढलेलं आहे त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध कर्म. त्याच्यातूनच पुन्हा काही पेरलं त्याला म्हणायचं क्रियमान कर्म. त्याप्रमाणे मनुष्य आता जे काही कर्म करतो त्याला म्हणायचं क्रियमान कर्म. आता कर्म केल्याच्या नंतर ते कर्म कशामध्ये जमा होणार आहे? संचितामध्ये जमा होणार आहे. पूर्वीचं तर पुष्कळ आहेच त्या संचितामध्ये, त्याच्यामधून पुन्हा आणखीन त्याची भर पडणार आहे, हे संचित कर्म. आणि त्या संचित कर्मामधूनच जे काही भोगायला समोर आलेलं आहे, मग ते 1 जन्माचं असेल, 2 जन्म, जसं 1 पोती असेल, 2 पोती असेल, 1 किलो 2 किलो, तसं त्या पूर्वीच्या साठ्यामधून संचित कर्मामधून जे काही भोगण्यासाठी आता प्रवृत्त झालेलं आहे त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. मग प्रारब्ध कर्म कदाचित एका देहाचं असेल, 2 देहाचं असेल, 100 देहाचं सुद्धा असू शकेल प्रारब्ध. म्हणजे भोगण्यासाठी आलेले त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. तरी ते संचित कर्माचं सांगतात की अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माचे फलभोगास आरंभ झाला नाही अजूनपर्यंत त्या कर्माचा साठा पडलेला आहे, पण ते कर्म भोगण्यासाठी अजून काय केलेलं नाहीये? सुरुवात केलेली नाही. मग अशा प्रकारच्या कर्माचा जो साठा आहे त्या साठ्याला कोणतं कर्म म्हणायचं? तर संचित कर्म म्हणायचं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान